श्रोत्यांनो, आपण मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले की याकोब सहकुटुंब सहपरिवार मिसरमध्ये येऊन दाखल झाला आणि योसेफाने त्यांची व्यवस्था मिस्रातील गोशेन प्रांतात लावून दिली. त्या काळामध्ये हा प्रदेश फार सुपीक होता, परंतु सध्या तेथे दुष्काळ असल्याने जमिनीच्या किमती घसरल्या होत्या. म्हणजे लोकांसाठी त्यांचे फारसे मूल्य नव्हते. आणि योसेफाने सुज्ञपणे फारोकरिता लोकांपासून त्यांच्या जमिनी विकत घेतल्या व फारोची सत्ता अधिक बळकट केली. त्या संदर्भात आम्हाला या अध्यायातून शिकायला मिळणार आहे. दुष्काळाची तीव्रता आता वाढली होती, तरी जगातील सर्व लोकांचा ह्यात समावेश होता. कनान व इजिप्त ह्या देशांचा मुख्य करून उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण जी गोष्ट आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत, अभ्यासत आहोत, त्या विशिष्ट भागामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. आणि म्हणून ह्या दोन प्रांतांचा उल्लेख ह्या ठिकाणी विशेष करून करण्यात आलेला आहे. आता इथवर आपण याकोबाच्या जीवनातील विश्वासाचे चढ उतार पाहिलेत, परंतु या अध्यायात आम्हाला त्याच्या एका सुंदर कृत्याविषयी, विश्वासाच्या कृत्याविषयी वाचायला मिळते. तो आता एक विश्वासाने चालणारा माणूस बनला होता, हे या अध्यायातून आम्हाला पाहायला मिळेल. 47वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं. उत्पत्तीचे पुस्तक 47वा अध्याय आणि पहिले वचन. मग योसेफाने फारोकडे जाऊन त्यास सांगितले, माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडे मेंढरे गुरेढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत. हल्ली ते गोशेन प्रांतात आहेत. योसेफ आपला बाप व आपले भाऊ यांना फारोसमोर सादर करणार होता, परंतु फारोला विचारण्याआधीच त्याने त्यांना गोशेन प्रांतात नेले होते आणि ते तेथे आधीच आलेले असले तर फारो त्यांना तो प्रांत देण्यास हरकत घेणार नाही, असा योसेफाचा कदाचित अंदाज असावा. तसेही योसेफाला फारोकडून फार मोठा अधिकार देण्यात आलेला होता व त्याला निर्णय स्वातंत्र्यही देण्यात आले होते. आता दुसरं आणि तिसरं वचन पहा. 47वा अध्याय, दुसरे आणि तिसरे वचन. त्याने आपल्या भावांपैकी 5 जणांस फारोपुढे नेऊन उभे केले. फारोने योसेफाच्या भावास विचारिले, तुमचा धंदा काय? ते फारोला म्हणाले, आपल्या दासांचा व त्यांच्या वाडवडिलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे. आपण आधी शिकलो श्रोत्यानो की मिस्री लोकांना मेंढपाळांची किळस वाटत असे. साहजिकच मेंढरे चारणे किंवा राखणे त्यांना न आवडणारे काम होते. यामुळे त्यांच्या देशात काहीतरी उद्योगधंदा करण्याची संधी याकोबाच्या मुलांसाठी उपलब्ध झाली होती. जरी योसेफाने आपल्या भावांना या प्रकारे फारोला उत्तर देण्यास सांगितले होते, तरी त्यामध्ये खोटे काहीच नव्हते. याकोब व त्याची मुले मेंढरे राखण्याचा व्यवसाय करीत असत. आता 4 ते 6 वचने पहा काय सांगतात. ते फारोस आणखी म्हणाले, आम्ही या देशात काही दिवस राहावयास आलो आहो. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडा मेंढरास चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासास गोशेन प्रांतात राहू द्यावे. फारो योसेफास म्हणाला, तुझा बाप व तुझे भाऊ तुझकडे आले आहेत. मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे. ह्या देशातल्या उत्तम भागी आपल्या बापास व आपल्या भावास वस्ती करू दे. त्यास गोशेन प्रांतात राहू दे. त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील, त्यास माझ्या गुराख्यांचे नायक कर. गुरेढोरे राखणे हे मिस्र्यांच्या जीवावर येणारे काम होते आणि फारोला त्या कामासाठी अधिकाऱ्यांची गरज होती. फारोने त्यांना गोशेन प्रांतात राहण्याची परवानगी दिली आणि त्यांच्यापैकी हुशार पुरुषांना त्याच्या गुराढोरांवर अधिकारी नेमण्याची जबाबदारी त्याने योसेफावर सोपवली. आता 7वं वचन पहा. 47वा अध्याय 7वं वचन. योसेफाने आपला बाप याकोब यास आणून फारोपुढे हजर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. मला वाटतं श्रोत्यानो, याकोबाच्या जीवनातला हा एक फार महत्वाचा क्षण होता. तो या क्षणी पूर्वीचा याकोब नव्हता. युक्तीने जागा हिरावणारा, दुसऱ्यांचा हक्क काढून घेणारा याकोब तो आता राहिलेला नव्हता, परंतु त्याच्या जीवनामध्ये परिपक्वता आलेली होती. आत्मिक रूपाने तो वाढलेला होता आणि हे त्याच्या जीवनातून आम्हाला फार स्पष्टपणे आता आढळत आहे. 8वं वचन पुढे सांगतं, फारोने याकोबास विचारिले, तुझे वय किती वर्षांचे आहे? या प्रश्नाचे उत्तर याकोबाने दैहिक स्वभावाने देणे साहजिक होते, पण त्याने तसे केले नाही. त्याने आपल्या गत जीवनाविषयी बढाई मारली नाही आणि स्वतःचे शहाणपण
फारोसमोर दाखवले नाही, कारण आता तो एक आत्मिक स्वभावाचा, विश्वासाने चालणारा माणूस होता. 9 वचन, याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा 130 वर्षांची झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दुःखाचे गेले आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवित यात्रेच्या आयुष्य मर्यादेत जाऊन पोचले नाहीत. याकोब जेव्हा मिस्रात आला तेव्हा तो 130 वर्षांचा होता आणि मरणाच्या वेळेस त्याचे वय 147 वर्षे होते. म्हणजे तो अजून 17 वर्षे मिस्रात काढणार होता. त्याआधी तो जवळजवळ आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये जाऊन पोहोचला होता. परंतु आता यौसेफाची भेट व त्याच्याबरोबर जीवन व्यतीत करण्याची संधी यामुळे तो आनंदित झाला होता आणि तो या आनंदात आणखी 17 वर्षे जिवंत राहिला. त्याला जेव्हा फारोने विचारले, तुझ्या आयुष्याच्या वर्षांचे दिवस किती आहेत, तेव्हा याकोबाने कसलीही बढाई मारली नाही. उलट त्याने आपल्या आयुष्याचा हिशोब थोडक्यात प्रामाणिकपणाने दिला. तो म्हणाला, माझ्या आयुष्याच्या वर्षांचे दिवस थोडके व वाईट झाले असून माझ्या वडिलांच्या यात्रेच्या दिवसात त्यांच्या आयुष्याच्या वर्षांच्या दिवसा इतके ते झाले नाहीत. याकोबाने फारोला आपली जीवन कहाणी व आपल्या चुका सांगितल्या नाहीत, परंतु त्याच्या या विधानातून त्याच्या जीवनाचा सारांश त्याने फारोसमोर मांडला. आपण काही फार चांगले व यशस्वी असे जीवन जगलो नाही. आपल्या हातून चुका झाल्या आणि आपले जीवन अपराधांच्या जाणीवेने भरलेले, आनंद नसलेले असे होते, असेच याकोबाला या विधानातून म्हणायचे होते. आता आपण 10वं वचन वाचूया. याकोब फारोस आशीर्वाद देऊन त्याच्यापुढून निघून गेला. याकोबाने आपल्या जीवनाविषयी फारोसमोर काही एक बढाई मारली नाही. तो देवाच्या कृपेने तारण पावलेला एक पापी मात्र होता, परंतु त्याने विश्वासाने व कृतज्ञतेने फारोला आशीर्वाद दिला. आता 11 आणि 12 वचने पुढे आम्हाला सांगतात, नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी म्हणजे रामसेस प्रांतात त्यास वतन करून दिले. योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे यास त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामुग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी रामसेस प्रांत हा शब्द आलेला आहे. रामसेस हाच गोशेन प्रांत आहे. पुढे 13वं वचन सांगतं, त्या समय सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैराण झाले. आपण ज्या घटनांचा अभ्यास करीत आहोत श्रोत्यानो, त्यामध्ये मिसर व कनान हे देश, भौगोलिक प्रदेश समाविष्ट झालेले आहेत. याकोब जर आपल्या सर्व परिवारासह कनानात राहिला असता तर त्याचा व त्याच्या लोकांचा निभाव लागला नसता आणि ते गोशेनात राहायला आल्याने त्यांना दुष्काळाची तीव्रता एवढी जाणवली नाही, कारण त्यांना योसेफाकडून सर्व धान्य व गुरांसाठी चारा यांचा पुरवठा होत होता. परंतु उर्वरित मिस्रात मात्र लोकांना दुष्काळाची तीव्रता जाणवत होती. असं दिसतं की संपूर्ण आफ्रिका खंडात दुष्काळ पडला होता आणि एरवी दुथडी भरून वाहणारी नील नदी आता सुकली होती. तिचे पात्र आता रोडावले होते. या उतार्यामध्ये बियाणे व मशागत यांचा उल्लेख आहे, म्हणजे याही काळात मिसरमध्ये पिके घेतल्या जात होती, पण त्यांचे उत्पन्न कमी कमी होत चालले होते. 14वं वचन, मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोहोचता केला. योसेफ अगदी सुरुवातीपासून फारोशी निष्ठावान राहिला. त्याने या सर्व परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणाने सर्व धन फारोच्या खजिन्यात ओतले. मला वाटतं आजच्या एखाद्या भ्रष्ट मंत्र्यांपैकी किंवा अधिकाऱ्यांपैकी कोणी जर त्यावेळेस योसेफाच्या जागेवर असते तर त्याने नक्कीच वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असते. फारोचा खजिना भरता भरता स्वतःचाही खिस्सा भरला असता. ही अत्यंत लाजेची गोष्ट आहे श्रोत्यानो, की जनसेवा करण्याचा दावा करणारे काही लोक जनहिताचे शत्रू आहेत. योसेफाचा प्रामाणिकपणा सतत डोळ्यांमध्ये भरण्याजोगा आहे, परंतु पुढच्या उतार्यावरून योसेफावर टीका केल्या जाते. अर्थात ही टीका निरर्थक आहे आणि ते आपण लवकरच पाहणार आहोत. 15 ते 20 वचने पुढे आम्हाला सांगतात, मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही. तेव्हा सर्व मिस्री लोक योसेफाकडून येऊन म्हणाले, आम्हास अन्न द्या
आपल्या देखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा पैसा सर्व संपला. योसेफ म्हणाला, तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या, म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हास अन्न देईन. तेव्हा त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली. त्यांचे घोडे, शिरडे मेंढरे, गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यास तो अन्न पुरवू लागला. त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यास अन्न देऊन त्यांचे पोषण केले. ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याचकडे येऊन म्हणाले, आमचा सर्व पैसा संपला. हे आम्ही स्वामीपासून लपवीत नाही. आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत. आता स्वामी समोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी याखेरीज आमच्यापाशी काही एक राहिले नाही. आपल्या देखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हाला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हाला अन्न द्या. आम्ही व आमच्या जमिनी याचवर फारूची मालकी हो. आम्हास बियाणे द्या, म्हणजे आम्ही जगू, मरावयाचे नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडावयाच्या नाहीत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की योसेफाने लोकांच्या गरिबीचा फायदा घेतला आणि त्याने त्यांच्या जमिनी विकत घेतल्या. परंतु ही टीका फारशी अर्थपूर्ण नाही, कारण योसेफ हा फारोचा एक अधिकारी होता आणि त्याची आर्थिक धोरणे, अन्न पुरवठ्याची धोरणे त्याने फारोच्या वतीने आखलेली होती. त्यामध्ये त्याचा स्वतःचा काही एक फायदा नव्हता. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यानो, की त्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण मिसर देश फारोच्या गुलामगिरीत गेला आणि फारोची सत्ता, त्याचे आर्थिक सामर्थ्य अधिक बळकट झाले. परंतु योसेफासमोर याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. आता 20 आणि 21 वचने सांगतात, या प्रकारे योसेफाने मिस्रातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिस्राने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली. त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस दास केले. आपल्याला आठवतच असेल की सुकाळामध्ये जेव्हा विपुल धान्य पिकले, तेव्हा योसेफाने ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवले आणि त्याने नगरांमधून लोकांसाठी शिधा वाटपाची व्यवस्था केली. आता पुढे 23 वचन पहा. मग योसेफ लोकांस म्हणाला, आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हास फारोच्या नावे विकत घेतले आहे. हे बियाणे घ्या व जमिनी पेरा. मिस्रामध्ये याजकांचा विशेष असा मान होता आणि ते बहुधा फारोचे सल्लागार असावेत. त्यांच्यासाठी फारोकडून अन्न पुरवठा होत असल्याने त्यांच्या जमिनी विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. योसेफाची पत्नी आसनत या याजकाची कन्या होती आणि तिच्या घरच्या लोकांसाठी दुष्काळात धान्य पुरवठ्याची व्यवस्था अशा प्रकारे लावण्यात आलेली होती. लवकरच दुष्काळ संपणार होता म्हणून योसेफाने लोकांना शेते पिकवण्याकरिता उत्तेजन दिले. लोकांच्या फारोसाठी जमिनी विकत घेऊन त्याने त्यांना फारोकरिता कसण्यासाठी दिल्या आणि त्यांच्यावर 20% कर लादला. आजच्या अनेक देशांमधल्या कराच्या तुलनेत हा कर कमीच होता. 24, 25 आणि 26 वचने सांगतात, तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा 5वा हिस्सा फारोस द्यावा. बाकीचे 4 हिस्से तुमच्या मालकीचे होतील. ते शेताच्या बियाण्यासाठी आणि तुम्हास तुमच्या घरच्यास आणि तुमच्या मुलाबाळास खाण्यासाठी ठेवा. ते म्हणाले, आपण आमचे प्राण वाचविले. स्वामींची आम्हावर कृपादृष्टी राहो. आम्ही फारोचे दास होऊन राहू. फारोस उत्पन्नाचा 5वा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिस्र देशाच्या जमिनीस लावून दिला. तो आजवर चालत आहे. मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. श्रोत्यानो, दुष्काळामध्ये आपल्या जमिनी उराशी बाळगून उपासमारीने मरण्यापेक्षा हा उपाय लोकांना चांगला वाटला आणि त्यांनी कृतज्ञतेने योसेफाचे आदेश स्वीकारले. लक्षात घ्या की योसेफाने शहाणपणाने फारोचे हित साधण्यासाठी आणि लोकांचेही हित साधण्यासाठी एक सुव्यवस्था लावून दिली. आता आपण 27 वचन वाचूया. इस्रायल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले. तेथे त्यांनी वतने केली. ते फलद्रूप होऊन बहुगुणित झालेत. उत्पत्तीचे पुस्तक 35 अध्याय 11 वचनात सांगितलेले आहे. आणि देव त्याला म्हणाला, मी एल शद्दाय म्हणजे सर्वसमर्थ देव आहे. तू सफळ होऊन बहुतपट हो. तुझ्यापासून राष्ट्र व राष्ट्रांचा समुदाय होईल आणि राजे तुझ्या पोटी जन्मास येतील. या अभिवचनाच्या पहिल्या भागाची पूर्तता इस्रायल मिस्रात असताना पूर्ण झाली
आणि नंतर ते सर्व जेव्हा इस्रायल राष्ट्र बनले, तेव्हा देवाने याकोबाला दिलेले उर्वरित अभिवचनही पूर्णत्वास केले. त्या दरम्यान पृथ्वीवर 7 वर्षे दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या सुरुवातीला याकोब व त्याचे कुटुंबीय मिस्रात आले. ते तेथे उपरी म्हणून आले, पण त्या 5-6 वर्षांच्या काळात त्यांचे तेथे चांगलेच बस्तान बसले. हे सर्व श्रोत्यानो देवाच्या योजनेनुसार होते. हा दुष्काळाचा अवधी 2-3 वर्षे असतात तर ते मिस्रात स्थायिक होणे शक्य नव्हते आणि त्यांनी तेथे स्थायिक व्हावे यासाठी काही काळाची व कारणाची गरज होती. ती गरज या 7 वर्षांच्या दुष्काळामुळे पुरवल्या गेली. आपण म्हणाल की मी फारच ओढून ताणून हा अर्थ शोधत आहे. पण श्रोत्यानो, आम्ही तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला व देवाच्या लांब पल्ल्याच्या योजनेच्या प्रकाशात ही गोष्ट पाहिली आणि दुष्काळ पाठविण्याचे देवाचे सामर्थ्य लक्षात घेतले, तर आम्हाला हे सत्य पटण्यासारखे आहे. इस्रायलबाबत देवाची विशेष अशी योजना होती आणि त्या योजनेच्या पूर्ततेसाठी दुष्काळ व या लोकांचे मिस्रात जाणे घडून येणे आवश्यक होते. हे लोक या कारणासाठी देवाच्या दृष्टीने मौल्यवान होते. यशायाचे पुस्तक 43 अध्याय आणि 3 वचनामध्ये परमेश्वर इस्रायलास काय म्हणाला ते आपण आता वाचूया. यशायाचे पुस्तक 43 अध्याय 3 वचन. कारण मी तुझा देव यहोवा इस्रायलाचा पवित्र तुझा तारणार आहे. मी तुझी खंडणी म्हणून मिसर आणि तुझ्याबद्दल कुश व सबा हे दिले आहेत. आणि देवाच्या याकोबाला दिलेल्या अभिवचनाची परिपूर्ती मिस्रात झालेली दिसते. मिस्रातल्या एका उत्तम प्रांतात ते राहिले. त्यांना समृद्धी प्राप्त झाली आणि ते सफळ होऊन बहुतपट वाढले. 28 ते 31 वचने आता मी आपणाकरिता वाचत आहे. याकोब मिसर देशात 17 वर्षे जगला. याप्रमाणे याकोबाचे सगळे वय 147 वर्षांचे झाले. इस्रायलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ यास बोलावून आणून म्हटले, तुझी मजवर कृपादृष्टी असेल तर मजशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस, अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून पहा. मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कब्रस्थानात ठेव. तो म्हणाला, आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन. तो म्हणाला, मजपाशी शपथ व्हा. तेव्हा त्याने शपथ वाहिली आणि इस्रायलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लववून नमन केले. आपला मृतदेह कनानात पुरला जावा या याकोबाच्या इच्छेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश झालेला आहे. पहिली गोष्ट ही श्रोत्यानो, की तो आता 147 वर्षांचा झाला होता आणि आपण आता मिस्रातच मरण पावणार अशी भीती त्याला वाटू लागली होती. ते आता त्याच्यासाठी स्पष्ट झाले. फारोसाठी योसेफाने यशस्वीरित्या लोकांची जमीन मिळवली होती. यावरून आणि जे साफल्य याकोबाच्या मुलांना तेथे मिळाले होते, त्यावरून आपले कुटुंबीय मिस्रात आरामात राहील याची याकोबाला खात्री पटली होती आणि ते परत कधीही कनानात जाऊ इच्छिणार नाही याचीही याकोबाला खात्री वाटत होती. आणि आपण आता लवकरच मरणार आहोत हे त्याला त्याचे वय सांगत होते. देवाने याकोबाच्या पूर्वजांशी जो करार केला होता त्यावर याकोबाचा जो विश्वास होता तो याकोबाच्या या विनंतीमधून व्यक्त होतो. कारण पवित्र शास्त्रात त्याचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. जुन्या करारात जी आशा सांगितली आहे ती पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे. आपले पुनरुत्थान या कनान देशात होणार आहे असा अब्रामाचा विश्वास होता. म्हणून आपले दफन तेथेच व्हावे अशी त्याची इच्छा होती. इसाकाचाही तसाच विश्वास होता आणि आता याकोबानेही तोच विश्वास व्यक्त केला आहे. जुन्या करारामध्ये लोकांची आशा ही नव्हती की ते प्रभूला वरती आकाशात भेटतील आणि नवीन एरुश्लेमेत जे मंडळीचे सार्वकालिक व्यवस्थित स्थान आहे तेथे प्रवेश करतील. परंतु जुन्या करारातील लोकांची आशा ख्रिस्त राज्यामध्ये होती आणि ते पृथ्वीवर स्थापन केल्या जाईल अशी त्यांची आशा होती. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचे राज्य या पृथ्वीवर स्थापले जाईल तेव्हा इस्रायलाची महान आशा पूर्ण होईल आणि त्या राज्यासाठी लोकांना मृतांमधून पुन्हा उठविण्यात येईल. त्यापैकी पहिली 1000 वर्षे परीक्षेच्या किंवा संकटाच्या काळाची असतील आणि त्यानंतर ते राज्य सर्व काळाकरिता टिकून राहील. आणि याच कारणासाठी आपला मृतदेह मिस्रात पुरला जाऊ नये अशी याकोबाची इच्छा होती. जर त्याला देवाच्या अभिवचनाविषयी विश्वास वाटला नसता तर त्याचा मृतदेह इतरत्र कोठेही पुरला गेला असता.
तरी त्याला फरक पडला नसता. विश्वासणाऱ्यांसाठी या गोष्टीने काही फरक पडत नाही. विश्वासणारे म्हणून आमचा मृत्यू कोठेही झाला आणि आमचा देह कोठेही पुरला गेला तरी आमचे पुनरुत्थान होणार आहे आणि आमची शरीरे आमच्या आत्म्यांना येऊन मिळणार आहेत. आम्हाला गौरवी शरीरे प्राप्त होणार आहेत. श्रोत्यानो, जर ख्रिस्ताने येऊन मंडळी नेले नसली व त्याआधी जर आमचे मरण आले तर या प्रकारे आमचे पुनरुत्थान होईल. परंतु आम्ही जिवंत असतानाच प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला नेण्याकरिता आला, तर आम्ही कोठेही असलो तरी तेथून आम्हाला वर प्रभू येशूजवळ घेण्यात येईल. आणि ख्रिस्तामध्ये मरण पावले ते आणि जे ख्रिस्तामध्ये जगत आहेत ते, म्हणजे त्या क्षणी जिवंत असलेले व त्याआधी मरण पावलेले सर्व विश्वासणारे वर ख्रिस्ताकडे घेतल्या जातील. त्यावेळेस आम्ही कोठेही असलो तरी त्याने फरक पडणार नाही. आम्ही जेथे असू तेथून आम्हाला वरती त्याच्याजवळ घेण्यात येईल. ही स्वर्गीय आशा आम्हाला नवीन करारातून प्राप्त झाली आहे. श्रोत्यानो, अद्यापही आपणाजवळ वेळ आहे की आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत उद्धारकर्ता म्हणून जीवनामध्ये स्वीकारावे. आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. तेव्हाच ही स्वर्गीय आशा आपणाकरिता आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.